ठाकरे बंधूंमध्ये मुंबईतील जागावाटपाबाबत कोणताही पेच नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। तसंच मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आपल्यासोबत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली। सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आपली मित्र पक्षांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितलंय। त्याचवेळी ठाकरे बंधू आणि शरद पवारांची आघाडी ही सत्तेसाठीची आघाडी असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय। तुम्ही एनसीपीशी चर्चा चालू आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील। एनसीपी बरोबर आमची आघाडी होईल। आमच्या आघाडीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, कम्युनिस्ट पार्टी या सगळ्यांच्या बरोबरची चर्चा ही आमची अंतिम टप्प्यात आहे आणि आकडे वगैरे जे जाहीर करायचे आहेत हे आम्ही आमचं ज्या वेळेला संपूर्ण हे बाहेर पडेल त्यावेळेला आपल्याला कळेल। चर्चा सुरू आहे आणि आमची युती जी आहे ना, युती आमची सत्तेसाठी झालेली नाही, खुर्चीसाठी झालेली नाही, स्वार्थासाठी झालेली नाही। आता काय काय युत्या आघाड्या होत आहेत ते फक्त खुर्ची आणि स्वार्थ, सत्ता यापेक्षा दुसरं काही नाही आणि अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करतायत। आता काही लोक नवीन नवीन युत्या करतायत, काही लोकांनी अगोदर पण त्याचा अनुभव घेतलेला आहे, अनुभव घेतला आहे। आता नवीन अनुभव पुन्हा घेण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत। मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर पण चर्चा अजून आम्ही याच्यावर आलेलो नाही। खरं म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडी ही एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती, परंतु ते दोन मोठे पक्ष आहेत। आमचा पक्ष मुंबई शहरात थोडीशी त्या दोन्ही पक्षाएवढी आमची ताकद नाही आहे आणि म्हणून आम्ही चर्चा त्यांच्यावर करतोय शिवसेनेबरोबर आणि सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे, पण अजून निष्कर्षापर्यंत आलेली नाही।